आळूवडी म्हटलं की छान अशी कुरकुरीत भरपूर पानांची लेअर असलेली गोल गरगरीत आळूवडी आपल्या डोळ्यासमोर येते. पण आज आपण नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी पण चव मात्र अगदी तशीच असणारी ही छान टुम्म फुगलेली आळूवडी कशी तयार करायची हे पाहणार आहोत. ही आळूवडी बनवण्यासाठी आपल्याला जास्तीचे कष्ट लागत नाही. अगदी 5 ते 10 मिनिटामध्ये बनवून तयार होतात. आपली नेहमीची आळूवडी कशी कुरकुरीत होते पण बरीचशी तेलकट वगैरे होते, तर या पद्धतीची आळूवडी जर केली तर अजिबात तेलकट न होता झटकेपट आणि कुरकुरीत तयार होते. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम एखादं मिक्सिंग बोल घ्यायचं आणि त्यामध्ये साधारण 3 ते 4 चमचे इतकं डाळीचं पीठ, 1 चमचा तांदळाचं पीठ, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा हळद, थोडंसं लाल तिखट, धणेपूड, जिरेपूड आणि हिंग घालायचं आहे. अगदी थोडासा ओवा घालायचा आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट घालू शकता. आता इथे मी हे चिंच आणि गुळाची जी चटणी असते की नाही ती घेतलेली आहे, किंवा मग तुम्ही चिंचेचा गूळ आणि अगदी थोडासा गूळ यामध्ये घालायचा आहे. म्हणजे आळूवडीची पानं कधी कधी खाजरी असतात, त्यामुळे हे चिंच गूळ आपल्याला थोडंसं घालायचं आहे. आणि आपल्या आळूवडीची अगदीच अशी चव असते तशीच चव येण्यासाठी हे सगळे जिन्नस जसे आपण आळूवडीसाठी वापरतो की नाही तसंच इथे हे सगळे जिन्नस वापरायचे आहेत. आता थोडं थोडं पाणी घालून गुठळ्या मोडत मोडत हे आपल्याला बेसनाचं मिश्रण चांगलं असं तयार करून घ्यायचं आहे. आणि याला चांगलं असं फेटायचं. असं चांगलं फेटून घेतलं ना की आपली आळूवडी छान अशी कुरकुरीत तयार होते. या पिठामध्ये मस्त अशी हवा भरली जाते आणि आपल्याला अजिबात यामध्ये सोडा वगैरे घालण्याची गरज लागत नाही. आणि हे बघा, इतकं जाडसर मिश्रण ठेवायचं की या चमच्यावर एक लेअर आला आणि बोट ओढलं तर रेषसुद्धा उमटली आहे. आता हे पीठ भिजण्यासाठी असंच बाजूला ठेवूया. तोवर इथे आळूवडीचं ना माझ्या कुंडीमध्ये एकच छान मस्त असं मोठं पान आलं होतं आणि याचीच मी ही आळूवडी तयार करणार आहे. कधी कधी आपल्याकडे खूप जास्त पानंसुद्धा नसतात, त्यामुळे अशा जर कमी पानं असतील तर त्यावेळेस तुम्ही या पद्धतीची आळूवडी बनवून तयार करू शकता. कारण आपला जो वडीचा रोल करतो त्यासाठी साधारण 5-7 तरी पानं लागतातच. पण 1-2 जर पानं असतील तर तुम्ही या पद्धतीने आळूवडी करू शकता. आता याचे ना असे छोटे छोटे काप करायचे. मी इथे चौकोनी काप केलेले आहेत, पण जर तुम्हाला त्रिकोणी किंवा आणखीन कुठल्या आकाराचे आवडत असतील तर तसे काप केलेत ना तरीही चालेल. पान मात्र स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे. आता इथे मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आणि हे जे आपलं मिश्रण आहे ना त्यामध्ये उकळतं हे तेल घालायचं आहे आणि पुन्हा चांगलं असं फेटून घ्यायचं. हे उकळतं तेल आपल्या या मिश्रणामध्ये घातलं की आळूवडीला छान कुरकुरीतपणा येतो आणि आळूवडी छान असे बराच वेळ टम्म फुगलेले राहतात. आता हे पानाचा एक एक तुकडा घ्यायचा, यामध्ये असं घोळवून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला मोठा ते मध्यम आच करून हे आळूवडी अशी सोडून घ्यायची आहे. आता इथे महत्त्वाचं म्हणजे जर आपण भिजवलेलं मिश्रण थोडं जरी पातळ झालं असेल तर या पानांवर विशेष असा थर काही जमा होत नाही. त्यामुळे थोडंसं मिश्रण घट्टसर करायचं आणि जर खूप जाडजाड मिश्रण झालं असेल तरी सुद्धा भजी पटकन नरम पडतात आणि अजिबात अशी छान टुमटुमीत फुगत सुद्धा नाही. त्यामुळे मध्यम कन्सिस्टन्सीचं पीठ असावं आणि गॅसची आच मोठा ते मध्यम ठेवून छान असा तांबूस रंग येईपर्यंत चांगले आपल्याला भजी तळून घ्यायचे आहेत. बघा, काय छान असे टुमटुमीत आपले हे भजी फुगलेले आहेत. प्रत्येक भजी छान असे टुमटुमीत फुगतात. फक्त तुम्हाला पिठाची कन्सिस्टन्सी मात्र अगदी मध्यम ठेवायला पाहिजे. नाही तर अगदी चिमूटभर सोडा घातलात ना तरीही चालेल, पण मी इथे जरा सुद्धा सोड्याचा वापर केला नाहीये. तरी सुद्धा भजी बघा छान अशी टुमटुमीत फुगली आहे. सगळ्या बाजूने अगदी गोल गरगरीत अशी फुगली आहे आणि खायला चवीला म्हणाल तर अगदी आपली नेहमीची जशी आळूवडी असते ना तशीच लागते. आणि तुम्हाला या आवाजावरून तर लक्षातच आलं असेल की अतिशय मस्त अशी कुरकुरीत आपली ही आळूवडीची पॉकेट भजी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही यापूर्वी कधी अशी आळूवडीची ही पानांची भजी केली आहे का हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूयात. धन्यवाद.